डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा ऑप्शन फॉर्म फिल करणं चालू झालेलं आहे. अशा वेळेस सगळ्यात ब्लंडर मिस्टेक होतात, ज्या ब्लंडर मिस्टेकला मी म्हणणार विनाशकारी विपरीत बुद्धी. म्हणजे काय होतं, तुम्ही स्वतः रिसर्च केलेलं असतं किंवा पर्सनल गायडन्स असतं, तर मी पण करतो. तुम्हाला त्यांनी दिलेली लिस्ट असतं, त्याच्यावर तुम्ही रिसर्च केलेलं असतं, सगळं सॉर्टेड राहतं. पण काय होते काय मी जेव्हा मुलगा फॉर्म घरून भरतो किंवा सायबर कॅफेला जातो, तिथे गेल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याला प्रिफरन्स चेंज करण्याची इच्छा होते आणि तो काय करतो, पहिले टॉप कॉलेजेस स्किप करून देतो, काहीतरी शेवटचंच कॉलेज वर घेऊन येतो. तर ऑन स्पॉट प्रिफरन्स चेंज करू नका. जसा प्रिफरन्स आहे तसाच टाका. जर तुम्हाला खूपच गोंधळलेलं फील होत असेल तर त्याला म्हणा, बाबा मी 2-3 तासाने येतो, घरी जा, पुन्हा रिसर्च करा, थोडंफार बघा आणि देन कन्फर्म होऊन जा. आलं लक्षात? ही पहिली मिस्टेक. दुसरी मिस्टेक, मोबाईलवरून फॉर्म फिल करण्याचं काय फायदा आहे मला समजत नाही. तुम्ही स्मार्ट नोका प्ले करू. मोबाईलवरून फक्त इन्स्टाच्या रील्स, युट्यूबचे शॉर्ट चांगले वाटते. काम करताना तर लॅपटॉप किंवा पीसीच हवा आहे. तर मोबाईलवरून फॉर्म फिल करू नका. अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा की एकदा फॉर्म फिल केला तर तो एडिट करता येत नाही. सो विश यू ऑल द बेस्ट.